हॅलो, तर आज आपण बघणार आहोत अक्काच्या आजची अंडा करी। तर अक्का सांगेलच अंडा करीसाठी काय लागणार आहे। सांग आपण काय घेतलंय हे। हा कांदा आहे। कांदा पहिले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसूण ठीक आहे। आता यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले, आपण आता यामध्ये टोमॅटो टाकू, नरम होईपर्यंत परतू। आपण जो हे केलेला आहे भाजलेला मसाला जो आहे तो आपण आता मिक्सरमधून फिरवू। हा मसाला आता आपला रेडी आहे। आपण कढईमध्ये तेल टाकून अंडे तळून घेऊ। जिऱ्याचा तिलाचा तडका देऊ आणि मसाला यामध्ये करा। आता आपला या मसाला हे झालं। याच्यामध्ये आता थोडंसं तिखट वगैरे टाकून घेऊ आणि मग नंतर हे सोडून देऊ। हे धने पावडर टाकलं का? हां, धने पावडर, तिखट, मीठ, कस्तुरी मेथी असेल तर थोडीशी कस्तुरी मेथी क्रश करून टाकू। ऑप्शनल आहे। असं पाणी टाकून मसाला चांगला किती पण शिजवावं लागेल आपल्याला? हे आता 10 मिनिट 5-10 मिनिट शिजवायला तर झालं। ठीक आहे। आपला मसाला बघा आता छान शिजलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला। आता आपण याच्यामध्ये अंडे सोडू आणि अंड्याला थोडंसं याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि मग नंतर पाणी। आता अंडे आपले मसाल्यामध्ये छान हे शिजलेले आहे। आता आपण आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी सोडू। हां, तुम्हाला जशी ग्रेव्ही होईल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा। याच्यानुसार आपल्याला किती हे पाहिजे क्वांटिटी, हां ग्रेव्ही याच्यानुसार पाणी टाक। ठीक आहे। आता आपली भाजी कंप्लीट शिजलेली आहे। आता आपण सांबार सोडू आणि गॅस बंद। विदर्भामध्ये कोथिंबीरला सांबार म्हणतात, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका। तर अशा प्रकारे आपली अंडा करी रेडी आहे। तर आज आत्याने बनवली आहे अंडा करी, तुम्ही नक्की ट्राय करा। बाय।